महावितरणच्या गलथन कारभारामुळे जे रिसोड तालुक्यातील बेलखेडा या गावातील बबन चव्हाण या शेतकऱ्याच्या ज्या संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जे महावितरणचे जे विद्युत तारे होते, या तारामुळे जे पर्शन होऊन इथं आग निर्माण झाली होती. या आगीचा परिणाम इथं जर बघितलं तर या पूर्णतः संत्रा बागेच्या पूर्ण जळून खाक झाली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपण जे या ठिकाणी गव्हाचा पेरा केला होता आणि गव्हाचा जो कुटार असतो, त्या कुटार पूर्णतः जळून याच्यातलं संत्रा बागेचं नुकसान झालंय. सध्या परिस्थिती 195 जवळपास झाडे हे पूर्णतः जळून खाक झालेले आहे. आता हे झाडे पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर. याच्यावर कितीही पर्याय केला, पाणी देऊनही पर्याय केला, तरी हे झाडे आता जगणं मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. आपल्यासोबत शेतकरी आहे, तर नेमकंच त्यांच्याकडून जाणूया काय परिस्थिती, काय झालं होतं. काहीच नाही सर. संत्र्यामध्ये गहू पेरलेला होता. या शॉर्ट सर्किटमुळे लाईनीच्या हा गहू पेटला साहेब. गव्हामध्ये विझवताना आग ही आटोक्यात आली नाही, कारण गहू असल्यामुळे गव्हाचं जे काड आहे आणि गहू उभा असलेला हा पूर्णच गव्हानं पेट घेतल्याच्यानंतर विझवण्यात पूर्ण टाईम लागलेला आहे. त्याच्यामुळे 195 झाडाचे नुकसान झालेले आहे साहेब. सध्या तुम्ही काय परिस्थिती नेमकी काय किती म्हणजे याच्याला पाणी देऊन तयार करण्याची कोशिश केली का? याला खूप पाणी आम्ही सर स्प्रिंकलरने पाईप पाणी दिलं, रेंज पाईपाने पाणी दिलं, मोकळं पाणी सोडलं. पण जी झाडं वाळायची ती झाडं साहेब नुकसान झालेलीच आहे. कारण झाडं काही हिरवायच्या मार्गावर नाहीत आणि झाडं हे बाकीचे 192 झाड जे आहे, हे पूर्ण झाड JCB लावून हे पूर्ण काढणं लागतात. कारण या झाडाला पागोर काही लागले नाही, काही हिरवा लागले नाही, काहीच नाही. झाडं हे पूर्ण नुकसान झाल्यामुळं हे पूर्ण झाडं शेतात ते काढावं लागतात साहेब हे. नक्कीच मला सांगा, कधी लागवड केली तुम्ही ही बाग आणि नेमकंच किती आता म्हणजे किती खर्च आला होता ते? सर या बागेला 7 वर्ष झाला. येणारी जी ही बाग होती, तर ही बाग येणारी होती, पण या बागेमध्ये नुकसान एवढं झालेलं आहे. आज जवळपास या बागेला आम्ही 5 ते 7 लाख रुपये खर्च केला साहेब. रेन पाईप टाकले, ड्रीप केली, सर्व या बागेची म्हणजे एवढी व्यवस्था केली. पण या बागेच्या या विद्युतच्या भोंगळ्या कारभारामुळे आडी पडून बागेची नुकसान झालेली आहे साहेब. तुमचं पंचनामे करून काही नुकसानीची भरपाई मागणी केली का? तलाठ्याने पंचनामा केला, कृषी अधिकाऱ्याने पंचनामा केला, इंजिनियरने पंचनामा केला, पण अजून त्याचं मोबदला साहेब काहीच भेटलेला नाही. एकही रुपया अजून आमच्या हाती आलेला नाही. तुमची काय मागणी आहे? सर आमची मागणी एवढीच होती की बा तुम्ही याने तात्काळ आमचे झाडं जेवढे हे झालेले आहे, बागाचं नुकसान झालेलं आहे, येणारा बाग जे आता 5-10 वर्ष 7 वर्षात येणारा हे जे बाग आहे, तो कमीत कमी दरवर्षी नाही म्हणलं तर 7-8 लाख रुपयात जाणारा होता. पण यंदा हा बाग येणार होता, पण या झाडं वाळल्यामुळं या बागाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाई पण आम्हाला काही दिलेली नाही. नक्कीच हे होते आपल्यासोबत शेतकरी बबन चव्हाण. यांचं मोठ्या प्रमाणात या विद्युत तारामुळे, पर्शनामुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.